गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला लास्ट पॉईंट होता आपला केमिकल रिॲक्शन्स अँड स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. केमिकल रिॲक्शन्स अँड स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. ओके, काही पॉईंट आपण त्याच्यामध्ये पाहिले होते व काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केले होते. ओके, आताच्या लेक्चरला आपण तो डिटेलमध्ये पॉईंट पाहूया. केमिकल रिॲक्शन्स अँड स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. आता केमिकल रिॲक्शन means here reactant react and produce the product. So this reaction is called as a chemical reaction. Okay, so reactants are important here and product is important. So that is the chemical reaction. And stoichiometric calculation. आता what is stoichiometry? पहिल्यांदा तर हा वर्ड जो नवीन आला आहे आपल्याला यावर्षी, स्टॉइशियोमेट्री वा स्टॉइशियोमेट्री. पहिल्यांदा याचं मिनिंग पाहू. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. स्टॉइशियोमेट्री स्टडी ऑफ क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन अमाऊंट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. जो रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट म्हणजे काय, जो सुरुवातीला यूज करतो तो, आणि प्रोडक्ट म्हणजे काय, जो रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर फॉर्म होतो त्याला म्हणायचं प्रोडक्ट. ओके, सो स्टडी ऑफ क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन. आता क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप म्हणजे किती क्वांटिटी रिॲक्टंटची आणि किती क्वांटिटी प्रोडक्टची फॉर्म झाली त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इज कॉल्ड स्टॉइशियोमेट्री. ओके, आता स्टॉइशियोमेट्रीमध्ये पहिले इम्पॉर्टंट थिंग आहे बॅलन्स केमिकल इक्वेशन. आता केमिकल इक्वेशन म्हणजे काय, जे सिम्बॉल रिप्रेझेंट करतो आपण, सिम्बॉल रिप्रेझेंट करतो. ओके, बॅलन्स केमिकल इक्वेशन इज अ सिम्बॉल रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन आपण सिम्बॉलमध्ये रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल, कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड, ही झाली रिॲक्शन. आता लिहिताना काय लागलं आपल्याला, कार्बनचं स्पेलिंग लिहावं लागलं, ऑक्सिजनचं स्पेलिंग लिहावं, कार्बन डायऑक्साईड. फॉर एक्झाम्पल पहा, कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स अस कार्बन डाय ऑक्साईड. बरं का, ही झालं रिॲक्शन आपली केमिकल रिॲक्शन. आता त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय आहे, तर सी, कार्बनसाठी सी, ऑक्सिजनसाठी O2 गिव्ज अस. हा ॲरोचं मिनिंग काय आहे, ॲरो म्हणजे गिव्ज अस, काय जे फॉर्म होतं ते म्हणजे हा ॲरो गिव्ज अस. आपल्याला जे काही मिळतं ते शो करण्यासाठी आपण ॲरो शो करतो. सो कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डाय ऑक्साईड. सो हे काय झालं, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन झालं. इट इज अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल इक्वेशन. ओके, सो बॅलन्स केमिकल इक्वेशन इम्पॉर्टंट आहे स्टॉइशियोमेट्रीमध्ये. इट सप्लायज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन विच युजफुल इन सॉल्विंग प्रॉब्लेम. आता स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन म्हणजे काय, स्टॉइशियोमेट्रिक calculation. The calculation based on a balanced chemical equation to calculate the amount of reactant and products are called. Calculation कशावरती डिपेंड आहे, the balance chemical equation to calculate amount of reactant and product, that is called stoichiometric calculation. Balance chemical equation मध्ये amount of reactant and product calculate करायला जे यूज करतो that is called stoichiometric calculation. आता stoichiometric calculation काही इन्फॉर्मेशन देतं आपल्याला. तर पहिल्यांदा इट इंडिकेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट इन्व्हॉल्व इन अ केमिकल रिॲक्शन अँड द नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. किती नंबर ऑफ, पहिलं पॉईंट आहे याच्यामध्ये, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय द बॅलन्स केमिकल इक्वेशन. आता बॅलन्स केमिकल इक्वेशन काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, नंबर ऑफ मोल्स ऑफ द रिॲक्टंट. पहिलं आहे बॅलन्स केमिकल इक्वेशन प्रोव्हाइड अस नंबर ऑफ मोल्स ऑफ react and number of moles of product form. काय इन्फॉर्मेशन, पहिली इन्फॉर्मेशन स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये बॅलन्स केमिकल इक्वेशन प्रोव्हाइडर्स इन स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशनमध्ये पहिली स्टेप काय की बॅलन्स केमिकल इक्वेशन पाहिजे. आणि बॅलन्स केमिकल इक्वेशन काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, इट प्रोव्हाइडर्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्ट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. म्हणजे किती मोल्स ऑफ रिॲक्टंट रिॲक्ट झालं आणि किती मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म झालं आहे, दॅट विल गिव्ह अस द इन्फॉर्मेशन बाय दिस बॅलन्स केमिकल इक्वेशन. सेकंड, इट इंडिकेट द रिलेटिव्ह मासेस ऑफ रिॲक्टंट. आता रिलेटिव्ह मास ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट
link with the chemical changes. Okay, link with the chemical changes. Indicate the relative masses of the reactant taking part in the product formed during the chemical reaction. आता केमिकल रिॲक्शन मध्ये किती रिॲक्टंट रिॲक्ट झाला आणि किती प्रोडक्ट फॉर्म झाला दॅट विल गिव्ह अस द रिलेशनशिप बिटवीन द मासेस ऑफ द रिॲक्टंट अँड मासेस ऑफ द प्रोडक्ट. किती रिॲक्टंट रिॲक्ट झालं आणि किती प्रोडक्ट फॉर्म झाला. आणि थर्ड स्टेप आहे इट इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन व्हॉल्यूम्स ऑफ द गॅसेस रिॲक्टंट अँड प्रोडक्ट ॲट STP. STP म्हणजे काय स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला गॅस जर इन्व्हॉल्व असेल तर इट गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट. गॅस जर असेल तर किती रिॲक्टंट आहे गॅसेसचा आणि किती प्रोडक्ट फॉर्म झाला ते आपल्याला त्याच्यामध्ये समजतं. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय द बॅलन्स केमिकल इक्वेशन. पुढचं आहे द स्टेप्स इन्व्हॉल्व इन द प्रॉब्लेम बेस्ड ऑन स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. आता स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशनमध्ये काही स्टेप्स आहेत पहा. स्टेप्स इन्व्हॉल्व इन स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. पहिली स्टेप आहे स्टेप्स. पहिली इन्व्हॉल्व इन द प्रॉब्लेम राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन. राईट बॅलन्स केमिकल इक्वेशन. पहिली स्टेप आहे राईट बॅलन्स केमिकल इक्वेशन. पहिली स्टेप आहे स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशनमध्ये राईट बॅलन्स केमिकल इक्वेशन. राईट बॅलन्स केमिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन. आता केमिकल इक्वेशन केमिकल रिॲक्शनलाच रिप्रेझेंट करतं. सेकंड स्टेप आहे राईट द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिलेटिव्ह मासेस ऑफ व्हॉल्यूम ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट बिलो द रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला. write the number of moles and the relative masses or volume of the right number of moles and relative masses or volume and masses and volume of reactants and product below फॉर्म्युली. जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्या खाली काय लिहायचे त्याचे नंबर ऑफ मोल्स और मासेस अँड व्हॉल्यूम ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट किती व्हॉल्यूम प्रोड्यूस झाला आहे ते त्याच्या खाली लिहायचं. पहिली स्टेप राईट बॅलन्स केमिकल इक्वेशन. सेकंड राईट नंबर ऑफ मोल्स अँड मासेस अँड व्हॉल्यूम ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट फॉर्म. आणि थर्ड स्टेप कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह मासेस और व्हॉल्यूम फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला mass at STP. Third step calculate relative masses. Calculate relative masses or volume from the respective formula mass. Formula mass वरून काय करायचं त्याचं रिलेटिव्ह मास ऑफ मास और व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. आणि चौथी स्टेप्स आहे त्याच्यामध्ये दॅट इज अप्लाय द युनिटरी मेथड टू कॅल्क्युलेट द अननोन फॅक्टर्स. ओके, युनिटरी मेथड अप्लाय करायचं त्याला आणि टू कॅल्क्युलेट द अननोन फॅक्टर्स ॲज रिक्वायर्ड बाय द प्रॉब्लेम. जे काही प्रॉब्लेममध्ये शो केलं ती मेथड त्याच्यामध्ये यूज करायचं. कॅल्क्युलेट द अननोन फॅक्टर. कॅल्क्युलेट अननोन फॅक्टर. ओके, अननोन फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं बाय युजिंग युनिटरी मेथड ॲज रिक्वायर्ड बाय द प्रॉब्लेम. जसं काय प्रॉब्लेममध्ये असेल तसं. आता प्रॉब्लेममध्ये पहा तुम्हाला 1 2 3 4 प्रॉब्लेम तिथं सॉल्व दिले टेक्स्टबुकमध्ये. ते तुम्ही केअरफुली पहा. मी एक प्रॉब्लेम घेत होता जो की सॉल्व केलेला नाही तो सोडून दुसरा घेतो. हे सॉल्व केलेलं तुम्ही केअरफुली पहा की कसे सॉल्व करायचे. जर प्रॉब्लेम आला तुम्हाला तर एक दुसरं एक्झाम्पल घेतो मी. पहा याच्यामध्ये स्टेप्स याच आहेत. बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहायचं. सेकंड नंबर ऑफ मोल्स मासेस अँड व्हॉल्यूम ऑफ रिॲक्टंट प्रोडक्ट बिलो फॉर्म्युला त्याच्या लिहायचं. मास किंवा व्हॉल्यूम असेल तर मास लिहायचा, व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम लिहायचं. कॅल्क्युलेट रिलेटिव्ह मास फ्रॉम द फॉर्म्युला मासवरून त्याचं रिलेटिव्ह मास कॅल्क्युलेट करायचं. आणि चौथं अननोन फॅक्टर जो दिला आहे प्रॉब्लेममध्ये तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. एक प्रॉब्लेम घेऊया आपण म्हणजे लक्षात येईल तुमच्या. For example,
what weight of calcium oxide? What weight of calcium oxide will form on heating 90.3 gram of calcium carbonate. 90.3 gram of calcium carbonate. What weight of calcium oxide will form on heating 90.3 gram of calcium carbonate? आता याच्यामध्ये बघा सोल्युशन पहा याचं सोल्युशन. What weight of calcium oxide will be formed on heating 90.3 gram of calcium carbonate? ओके, सो कॅल्शियम कार्बोनेट इथं काय करतोय आपण, हीट करतोय. कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय करतोय, हीट. सो कॅल्शियम कार्बोनेट हीट, कॅल्शियम कार्बोनेटला काय करतोय आपण, हीट करतोय. कॅल्शियम CaCO3 ला आपण हीट करतोय. आपण त्यावरती ट्रायंगल शो करतोय. कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट केला तर काय प्रोड्यूस करतो, बॅलन्स केमिकल. पहिल्यांदा तर बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहायचं. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 याला हीट केला तर हा काय फॉर्म करेन, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म करतो. प्लस काय, आता कॅल्शियम गेला, ऑक्सिजन गेला, काय राहिला, एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन. दॅट विल बी द CO2 गॅस विल बी फॉर्म. आता पहा याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियमचं ॲटॉमिक मासेस आपल्याला दिलेत. कॅल्शियमचे ॲटॉमिक मासेस आपल्याला दिले. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40. पहा इथं पहिली स्टेप तर झाली आपली. राईट डाऊन द बॅलन्स केमिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन. आता केमिकल रिॲक्शन लिहिली आपण. कॅल्शियम कार्बोनेटला हीट केला आपण, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म झाला आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज झाला याच्यामध्ये. आता सेकंड स्टेप काय, राईट द नंबर ऑफ मोल्स अँड रिलेटिव्ह मासेस ऑर व्हॉल्यूम ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोड्यूस प्रोडक्ट्स बिलो द रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला. आता त्याच्यामध्ये त्याच्या खाली त्याचे मासेस आपल्याला लिहायचे. आता कॅल्शियमचा ॲटॉमिक मास किती आहे, कॅल्शियमचा ॲटॉमिक मास 40 प्लस कार्बनचं किती आहे 12 प्लस ऑक्सिजनचं किती आहे 16. 3 × 16 किती आलं, दॅट विल बी द 100. ओके, 40 + 12 + 16 × 3 48. सिमिलरली परत इथं कॅल्शियम किती प्रोड्यूस झाला 40 प्लस ऑक्सिजन किती आहे 16. ओके, किती झाला 56. कार्बन डायऑक्साईड किती आहे 12, कार्बन 12 आहे प्लस 2 × 16 का ऑक्सिजनचं 16 आहे, तो दॅट विल फॉर्म 44. हा 100 आणि हा पण 100. ओके, 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रोड्यूस 100 ग्रॅम ऑफ पुढं 100 ग्रॅम, हा आहे 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट किती प्रोड्यूस करतो 56 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रोड्यूस 56 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. 100 ग्रॅम किती प्रोड्यूस करतो 56 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके, सो 19.3 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट विल प्रोड्यूस हाऊ मेनी कॅल्शियम ऑक्साईड. 100 ग्रॅम किती प्रोड्यूस करतो 56 ग्रॅम, तर 19.3 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट विल प्रोड्यूस हाऊ मेनी कॅल्शियम ऑक्साईड. सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, दॅट इज 19.3 × 56 जर केलं आपण 100 केलं. सिम्पली क्रॉस मल्टी 100 ग्रॅमला जर 56 ग्रॅम देतोय तर 90.3 ग्रॅमला किती देईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, सिम्पल आन्सर आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, आता हे गिवन आहे, कॅल्शियमचा ॲटॉमिक मास, कार्बनचा ॲटॉमिक मास, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास प्रॉब्लेममध्ये गिवन आहे, मी फक्त लिहिलं नाही इथं. कॅल्शियम 40, कार्बन 12 आणि ऑक्सिजन 16. ठीक आहे, हे गिवन आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन फाइंड आउट द what weight of calcium oxide will be formed on heating with the 19.3 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. पहिल्यांदा तर बॅलन्स केमिकल इक्वेशन आलं तर तिथं अर्ध काम कंप्लीट झालं. ठीक आहे,
क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. सो लेट सी. 100 ग्रॅमला 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड, तर 90.3 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट बरोबर किती. फॉर एक्झाम्पल आता बघा 90.3 इंटू किती करायचं 56 अपॉन किती करायचं 100. ओके, सो दॅट विल गिव्ज अराउंड 10.8 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड इज फॉर्म. 10.8 ग्रॅम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड इज फॉर्म. ओके, मल्टिप्लाय करा याला पहिल्यांदा आणि त्याला 100ने डिवाइड करा. सो दिस इज द कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन अ स्टॉइशियोमेट्रिक प्रॉब्लेम. ओके, सिंपल आहे. ते 4 एक्झाम्पल आणि हे एक 5 असे 5 एक्झाम्पल करा. इझी आहे. पुढच्या लेक्चरला आपण लिमिटिंग रिएजंटचा पॉईंट घेऊया, वाचून ठेवतो आणि मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन कंप्लीट केलं की आपलं चॅप्टर फिनिश होईल. आपलं 1-2च पॉईंट राहतात आता या चॅप्टरमध्ये. ओके, सो यू कॅन कॅल्क्युलेट दिस प्रॉब्लेम और फाइंड आउट द आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम. ओके, 4-5 प्रॉब्लेम आहेत. 4-5 प्रॉब्लेम सॉल्व करा तुमच्या नोटबुकमध्ये, त्याच्यापेक्षा वेगळं काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो स्टेप लक्षात ठेवा. पहिल्यांदा तर काय करतोय आपण याच्यामध्ये बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहायचं. जो काही प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला त्याचं बॅलन्स केमिकल इक्वेशन तुम्हाला त्याचं बॅलन्सिंग आलं पाहिजे. ओके, आता इथं बॅलन्सिंग काय, 1 कॅल्शियम आहे, 1 कार्बन आहे आणि 3 ऑक्सिजन आहे. 1 कॅल्शियम 1 ऑक्सिजन, आता किती ऑक्सिजन राहिले 2 ऑक्सिजन राहिले आणि 1 कार्बन, म्हणून कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालं. ओके, आता हिंट आपल्याला गिवन आहे व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विल बी फॉर्म ऑन हिटिंग विथ कॅल्शियम कार्बोनेट. आता कॅल्शियम कार्बोनेटला हीट जर केला आपण तर काय फॉर्म होतं, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म होतं. आता कॅल्शियम कार्बोनेटमधनं कॅल्शियम ऑक्साईड गेला तर राहिला काय कार्बन डाय ऑक्साईड, तो ॲज इट इज आपण लिहिला. इथं 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याचं जर आपण ॲटॉमिक मासेस जर घेतलं तर 100 ग्रॅममध्ये, आणि कॅल्शियम ऑक्साईडचे जर ॲटॉमिक मासेस जर कॅल्क्युलेट केलं तर त्याची सम घेतली तर 56 ग्रॅम येते. ओके, सो 100 ग्रॅम प्रोड्यूस 56 ग्रॅम आणि आपल्याला किती सांगितलं 90.3 ग्रॅमला किती आहे तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला ते येईल. ठीक आहे, सो सिम्पल आहे. याच्यामध्ये एक 4 प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व करा तुम्ही. उद्याच्या लेक्चरला आपण लिमिटिंग रिएजंटचा पॉईंट घेऊया. ठीक आहे, सो लिमिटिंग रिएजंट काय आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला डिटेलमध्ये बघू. ओके, थँक्यू.